हत्ती के पाव में सबके पाव. तसं जन्ममृत्यू हे दुःख घेतलं की बाकी सगळे दुःख त्यामध्ये आलं जाईल. असा प्रकार असल्यामुळं हे जन्ममृत्यूसारखं सुद्धा दुःखाचा नायनाट होईल, नाहीसं होऊन सुखप्राप्ती होईल. असं जर कोणतं ठिकाण असेल, रुळे तळील पायरी संत पाय देती वरी, अशा प्रकारचं असणारं ठिकाण म्हणजे महाद्वारची तळची पायरी आहे. काय त्या पायरीचा अधिकार? नामा म्हणे ते महाद्वार पायरी वैकुंठावरी कळस केला. वैकुंठाच्या वरचा कळस म्हणजे महाद्वारची पायरी आहे का? त्या ठिकाणी भगवत भक्त येतात ना, त्या ठिकाणी येतात, नाचतात, उड्या मारतात, लोटांगण घालतात. लोटांगण घालिता महाद्वारी कान धरून नाचता गरुड पारी, मग तो अवघाची सुख रूप होशी, असे त्याचं स्वरूप आहे. ऐशा भाग्ये जालो तरी धन्य जन्मालो, रुळे तळील पायरी संत पाय देती वरी. वर्षाच्या 12 महिन्यातील हा आषाढ महिना, या आषाढ महिन्याच्या 30 दिवसातील आजचा दिवस कसा आहे? तुकोबाराच्या शब्दात जर सांगायचं झालं तर, आज दिवस झाला धन्य सोनियाचा भला. सोन्याचा म्हणजे आनंदाचा. सोनं पाहिलं की माणसाला आनंद होतो, तसं आजचा दिवस अति आनंदाचा अशा प्रकारचा असलेला झाला. आणि अशा या आनंदाला कारण काय जर असेल तर 16 भक्ताचा आरंभेला. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, 16 भक्ताचा आरंभीला. भक्त भक्त कुणाला म्हणा? प्रत्येक देवतेचा जो तो भक्तच असतो. पण भक्ताची जी काही लक्षणं सांगितली त्या लक्षणानं परिपूर्ण असे असणारे ते लक्षणं त्यांच्या ठिकाणी ओतप्रोत असे भरलेले होते. म्हणून ज्यांना ज्ञानेश्वर महाराजासारख्यानी पदवी दिली, ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी, जोडिले जन्मोनी केशव चरण, असे भक्त शिरोमणी असलेले कोण? धन्य धन्य नाम देव. सकळ वैष्णवांचा राव, सकळ वैष्णवांचा राव, सकळ वैष्णवांचा राव. धन्य धन्य नाम धन्य धन्य नाम देव. सकळ वैष्णवांचा राव, सकळ वैष्णवांचा, सकळ वैष्णवांचा राव. नाथराय सांगतात धन्य धन्य द्विरुक्ती आहे. एक शब्द दोनदा वापरू नये असा व्याकरण शास्त्राचा नियम आहे. पण अति आदरात द्विरुक्ती असते. जिथं आदर आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे, भावना आहे, अशा ठिकाणी एक शब्द माणूस दोनदा आवर्जून वापरतो. शास्त्राचा दोष अंगी घेतो, परंतु आपली भावना व्यक्त करण्याची वृत्ती आहे. भगवान सुद्धा म्हणतात नामदेव नामदेव, धरा भाव दृढ हा, देव सांगे वैष्णवासी, नकायासी विसंबू. नाथ महाराज सुद्धा धन्य धन्य दोनदा शब्द वापरतात. धन्य धन्य नामदेव, सकळ वैष्णवांचा रा. वैष्णव भक्त साधू संत महात्मा एकार्थी वाचके शब्द असलेली. आणि अशा सर्व महात्म्यामध्ये
जेवढे काय पृथ्वी तलावरती असतील त्या सगळ्यात राजा, पृथ्वी तलावर माणसं सगळेच असतील का नाही, पण राजा मात्र एक असतो. तसं पृथ्वी तलावरती भक्त अनेक. ज्ञानेश्वर महाराजांची प्रभाव ज्याला म्हणतात, किती भक्त होते त्याला. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, नरहरी सोनार, ज्ञानोबाराय, गोरोबा काका कुंभार, त्याचप्रमाणे सावतोबा माळी, किती भक्त त्यावेळेला होते. कबीर महाराज होते, सेना महाराज होते. सगळ्या जातीत त्याला संत निर्माण झालेले होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी विशेष असं जर प्राधान्य कोणाला त्याला दिलं असलं तर, नमनी तुझं विण विष्णू दासा. ऐसे हो तुका सौभाग्य सर्वज्ञ संपन्न. ऐसे हो तुका सौभाग्य सर्वज्ञ संपन्न. परिणमनी तुझं विण विष्णू दासा. ऐसे हो तू का सौभाग्य. या ऐशा शब्दाचा अर्थ पाहायचा झाला, अवतार नामदेवाचा अवतार आहे. असा नामदेवांनी जो अवतार तुकोबारायचा घेतला तो कशा करता, तुझी चरण सेवा साधावया. येईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. नामदेवांनी भगवंताला हेच मागितलं होतं, जन्म हो का भलते याती, परिण चुको हरिभक्ती, हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित. असा प्रकार त्यांनी मागितलेला होता. आणि ती आपली इच्छा असणारी भगवंताची भक्ती करण्याची ती पूर्ण करून घेण्याकरता म्हणून नामदेवांनी तुकोबारायचा अवतार घेतला. आणि असा नामदेवाचा अवतार तुकोबाराय म्हणून तुकोबारायचा जरी अभंग असला तरी नामदेव काय म्हणतात, ऐशा भाग्ये झालो तरी धन्य जन्म आलो, रुळे तळील पायरी संत पाय देती वरी. तेव्हा ह्या तुझ्या महाद्वारच्या तळच्या पायरीमध्ये जर मला वास्तव्य प्राप्त झालं तर त्या योगानं काय होईल, भगवत भक्त तुझ्या दर्शनाला येणारे त्यांच्या पदक धुलीमध्ये मला स्नान घडेल. आणि ते स्नान कशाला कारण होईल, प्रेमामृत पान होईल चरण रजे स्नान. प्रेमामृत पान होईल चरण रजे स्नान. प्रेमामृत पान होईल चरण रजे स्नान. प्रेमामृत पान होईल आणि चरण रजे स्नान होईल. काय अधिकार त्या प्रेमामृताचा सुद्धा. प्रेमामृत हे सगळ्या अमृतापेक्षा निराळा आहे बरं का. स्वादामृत, तृप्तामृत, उन्मादामृत, सुषुप्तामृत, तृप्तामृत आणि या वेगळं पाचवं प्रेमामृत आहे. सुषुप्तामृत कुणाला दिलं, स्वादामृत कुणाला दिलं, तृप्तामृत कुणाला दिलं. नाथ महाराजांनी रामायणामध्ये याचा उहापोह केलेला आहे.
आणि शेवटी पाचवा असणारं जे परमामृत ज्याला म्हटलं जातं, नामामृत म्हटलं जातं, प्रेमामृत म्हटलं जातं, हे अमृत सगळ्यापेक्षा निराळ आहे आणि ते फक्त भगवंताजवळ असलेलं असं नाथ महाराजांनी पुढं म्हटले. असं हे प्रेमामृत पाचवं अमृत म्हटलं जातं याला. सहावं अमृत, ही 5 अमृत आहेत: स्वादामृत, तृप्तामृत, उन्मादामृत, सुषुप्तामृत. ही 4 अमृत. 5वं जर कोणतं असेल ते विष्णू अधीन असताना परमामृत त्याला म्हटलं जातं. या परमामृताचं काय सामर्थ्य, इतर अमृताचं प्राशन कोणाला जरी घडलं तरी अमृत पिऊनही त्याला मरावं लागतं. का मरावं लागतं? त्या अमृताची उत्पत्ती समुद्रातून, सागर मंथनातून असलेली, आणि त्यातूनच हालाहाल विष निघालेला. दोघाचा जन्म एका ठिकाणचा, एका आईबापाच्या पोटाच्या पोराला, 2-4 पोराला काय म्हणतात, भाऊ म्हणतात. तसं ज्ञानोबाला म्हणतात, हे काळकुटाचे सहोदर, मृत्यू भेणे प्याले आमोर. पण देहाचे पुरंदर 14 जाती. एका ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये 14 इंद्राचा मुडदा पडतो. मग ते अमृत अमर करणारा आहे का? मुळीच नाही. भगवान नाथराय म्हणतात, अमर अमृत पान करती शेखी मरोनिया जाती, पण माझे जे नामामृत सेवितीन ते नागविती कळकाळा. परमामृते रसना ओलावली, मनाची राहिली वृत्ती पायी, सकळही तेथे ओळली मंगळे, वृष्टी केली जळे आनंदाच्या. असं असणारं परमामृत, त्या प्रेमामृताचं पान नामदेव म्हणतात संतांच्या संगतीमध्ये घडेल. इतर ठिकाणी हे नाही बरं का. संताचे संगती प्रेमाचा कल्लोळ, आनंदे गोपाळ माझी खेळी, आनंदे संताचे ज्ञानोबा सांगतात, प्रेम जर कुठं असेल तर सत्संगतीमध्ये. संताचे संगती प्रेमाचा कल्लोळ, आनंदे गोपाळ माझी खेळी. म्हणून त्या सत्संगतीमध्ये भगवान सुद्धा रममान होतो. आणि हे सत्संगती अशा प्रकारची प्राप्त होण्याकरता म्हणून नामदेव म्हणतात, त्यांच्या पायाची रजक कण माझ्या अंगावरती पडावी, असं स्थान मला प्राप्त झालं पाहिजे. आणि अशा प्रकारचे संत ज्या पायरीवरती पाय देऊन जातील, अनायासे त्यांची संगत मला घडेल. आणि त्यांच्या संगतीत म्हणजे मुखावाट सतत श्रवणार, अमृत हे मुखे श्रवतसे, तुका म्हणे सुख पराव्या सुखे, आणि अमृत हे मुखे श्रवतसे. मुखामध्ये त्यांच्या सतत अमृत असलेलं. जीवे गोड 3 अक्षरांचा रस, आणि अमृत जाया असं फिके पुढे. असा तुका म्हणे अखंडित सुखे, वाणी वदे मुखे प्रेमामृताची. असा प्रकार आहे. हरी तैसे हरीचे दा सगळा. मग बघा, जन्म मृत्यू स्वप्नासारखे आपत्यान दिसे पारखे, तुका म्हणे अखंडित सुखेन वाणी वदे मुखे प्रेमामृताची. असं ज्यांच्या सतत मुखातून प्रेमामृताचं श्रवण होत असतं. आणि अशा भगवत भक्तांचे पाय जर माझ्या अंगावरती पडले
तर प्रेमामृताचे पान होईल आणि त्या चरणराजाने स्नान होईल. काय त्या चरणराजाचं महात्म्य आहे. भगवान स्वतः सांगतात पुये त्यंघ्रे रेणवी उद्धवा, त्यांचे रजकण माझ्या अंगावरती उडा म्हणून मी त्यांच्या मागोमाग धावतो बरं का धावतो? मला पावित्र्य प्राप्त व्हावं म्हणून. आणि त्यांच्या मागं धावून त्यांचे रजकण अंगावरती घेतले म्हणून मला केवढा पवित्रपणा प्राप्त झाला माहितीये का? माझ्या ठाई जे पवित्रपण ते भक्ताची मदत जाण, या लागी भक्ता मागे मी आपण धावे चरण रेणू वंदावया. भक्त चरण रेणू वंदिता मज केवढी आली पवित्रता. माझी पायवणी वाहे माता जाण तत्वता सदाशिव. भगवान शंकर सुद्धा माझ्या पायाचं निघालेलं पाणी म्हणजे गंगा मस्तकावरती अति पवित्र म्हणून घेतो. माझ्या ठिकाणी मग किती पावित्र्य असेल. ते मला होणारं पवित्र प्राप्त भक्ताच्या रजकणाच्या योगानं होत झालं. म्हणून मी त्यांच्या मागोमाग सतत धावत असतो. लक्षात ठेवा. अशा प्रकारे उद्धवाला भगवान सांगतात जिथं भगवंताला मोठं पावित्र्य प्राप्त होतं तिथं भगवत भक्ताच्या रजकणाचं आणखीन काय महात्म्य सांगावं. आणखीन महात्म्य तुम्हाला सांगायचं झालं तर तुकोबाला सांगतात. तुका म्हणे निवेतनु रजकणू लागता, रजकणू लागता, तुका म्हणे तुका म्हणे रजकणू लागता, रजकणू लागता, रजकणू लागता, तुका म्हणे रजकणू लागता. तुका म्हणे निवेतनु रजकणू लागता. असं या भगवत भक्तांच्या पायाच्या मातीचं महात्म्य आहे बरं का. तनु म्हणजे शरीर, निवे म्हणजे शांत होतं. तापलं होतं कशानं? तापत्रय अग्नीची जळत शेगडी, आहाळून कोरडी झाली काया. 3 ताप जीवाच्या मागं लागलेले आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक या 3ही तापाचं निरसन जर कुठं होत असेल तर भगवत भक्तांच्या रजकणामध्ये होतं. म्हणून नामदेव म्हणतात अशा प्रकारचं स्थान मला प्राप्त झालं तर मी माझ्या जन्माचं सार्थक समजेन. प्रेमामृतपान होईल, चरणरजे स्नान होईल, होईल प्रत्येक दोन्हीकडे आवाज. आणि असं जर ठिकाण कोणतं असेल तर रुळे तळीला पायरी, संत पाय देती वरी. काय त्या पायरीचं महात्म्य आहे. नामदेव म्हणतात अरे त्या पायरीच्या या अधिकारापुढं कैवल्य म्हणजे मोक्ष सुद्धा तुच्छ पाय. माथा पडती संत पाय. सुख कैवल्य ते काय, त्याच्या पुढे त्या कैवल्यांना मोक्षाची काय किंमत आहे. जर
एवढं भगवत भक्तांच्या रजकणाचं सामर्थ्य आहे. तुकोबाला म्हणजे नामदेवला पुढं म्हणतात, अहो या रजकणाच्या योगानं काय होईल माहिती आहे का, अंतःकरणामध्ये आनंद सामावेल आणि त्या आनंद म्हणजे सुखाच्या योगानं सगळ्या दुःखाचा लय होऊन जायचं. तुका म्हणे सुखे तया, त्या सुखाच्या तया म्हणजे त्या सुखाच्या योगानं, त्या सुखाच्या मुळं हरतील दुःखे, सगळ्या प्रकारची दुःख असतील. मग सांसारिक दुःख असो, जन्ममृत्यूचं दुःख असो, आणखीन कोणतं जेवढी दुःख म्हणजे मनाविरुद्ध ज्या गोष्टी असतात त्याला दुःख म्हणावं. जे नको वाटतात त्या गोष्टी प्राप्त होणं म्हणजे दुःख आहे. मजलागी दुःख व्हावी नाहीची, कोणी व्हावी नाही. कोणाला वाटतं का नको असलेल्या गोष्टी प्राप्त व्हाव्या असं वाटतं? कोणाला आजारी पडा असं कोणाला वाटतं का? नकोच वाटतं. आपल्याला कोणी त्रास द्यावा असं वाटतं का? नकोच वाटतं. आपल्याला खाय प्यायची ददात पडावी, दुःख दारिद्र्य आपल्याला प्राप्त व्हावं असं कोणाला वाटतं का? नकोच वाटतं. अशी नको वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या प्राप्त होणं म्हणजे दुःख आहे. मरण कोणाला वाटतं का मरावं? पण मरण येतं हा भाग नाही राहणार. मरण येणं म्हणजे दुःख आहे. झालं जन्म मरणा परते दुःख. आणि का कोण सांग पा, हे घाऊ काय झालं, हत्ती के पाव मे सबके पा. तसं जन्म मृत्यू हे दुःख घेतलं की बाकी सगळे दुःख त्यामध्ये आलं झालं. असा प्रकार असल्यामुळं हे जन्ममृत्यूसारखं सुद्धा दुःखाचा नायनाट होईल, नाहीचं होऊन सुखप्राप्ती होईल. असं जर कोणतं ठिकाण असेल, रुळे तळीला पायरी संत पाय देती वरी, अशा प्रकारचं असणारं ठिकाण म्हणजे महाद्वारची तळची पायरी आहे. काय त्या पायरीचा अधिकार? नामा म्हणे ते महाद्वार पायरी, वैकुंठावरी कळस केला. वैकुंठाच्या वरचा कळस म्हणजे महाद्वारची पायरी का? त्या ठिकाणी भगवत भक्त येतात ना, त्या ठिकाणी येतात, नाचतात, उड्या मारतात, लोटांगण घालतात. लोटांगण घालिता महाद्वारी, कान धरून नाचता गरुड पारी, मग तो अवघाची सुख रूप उशे, असं त्याचं स्वरूप आहे. तुकोबाला सुद्धा म्हणतात घालू लोटांगण महाद्वारी. हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. याच्याकरता तर जन्म आहे. असं भगवत भक्त ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी नाचतात, उड्या मारतात. त्यांच्या पायाचे रजकण माझ्या अंगावरती पडावे आणि ते असे सतत पडत राहावे एवढ्या करता स्थान जर कोणतं असेल तर सुखाचे ठिकाण आहेत. तुकोबाला सांगतात महाद्वारी सुख, वैष्णवांचे मेळी सुख, आणि वैकुंठ जवळी वसे तेथे सुख आहे. झालं असा प्रकार असल्यामुळं रोय महाद्वारीन पाया खालील पायरी असा प्रकार आहे. आणि अशा प्रकारच्या या ठिकाणी जर मला वास्तव्य करायला मिळालं तर माझ्यासारखा भाग्यवान मीच. म्हणून तुकोबाला म्हणजे नामदेवराय म्हणतात ऐशा भाग्ये जालो तरी धन्य जन्मालो, रुळे तळील पायरीन संत पाय देती वरी. असं ज्या ठिकाणाचं महात्म्य ते ठिकाण आपल्या आयुष्यामध्ये भगवंताची एकनिष्ठ सेवा करून नामदेव महाराजांनी प्राप्त करून घेतलं आणि त्यांच्या समाधी सोहळ्याचं ठिकाण ते
त्यांच्या समाधी सोहळ्याचा दिवस आजचा. लोकांची एक कल्पना आहे, ज्ञानोबा पुण्यतिथी म्हणतो, नामदेव पुण्यतिथी म्हणतो. पुण्यतिथी शब्द बरोबर आहे. का बरोबर आहे? समाधी सोहळा व्हायच्या टायमाला झाला आणि त्या दिवसाला जी तिथी होती ती तिथी पुण्यकारक आहे झालं, म्हणून पुण्यतिथी हाच शब्द बरोबर आहे. पण लोक म्हणतात समाधी सोहळा म्हणा, समाधी सोहळा म्हणा. कशा करता समाधी सोहळा म्हणा? प्रत्येक वेळा ज्ञानोबा समाधी होती का तिथं? प्रत्येक वेळा नामदेव समाधी होती का? ज्या टायमाला ज्या ठिकाणी व्हायची त्या ठिकाणी झाली, पण तो दिवस जो आहे तो मात्र पुन्हा पुन्हा वर्षातून येतच असतो, म्हणून ती तिथी आणि पुण्यकारक आहे, म्हणून पुण्यतिथी शब्द बरोबर आहे. काही काही लोक मला म्हणतात तुम्ही असं का म्हणता, आपला शब्द रेटून का सांगता? मला खरं बोलायला काय भीती कोणाची? तो का म्हणे सत्य सांगे येव तर रागे येते ते. अशी कितीतरी माझ्यावरती लोकांची बोल बसलेली आहेत. असं आपल्याला का आपण आपल्या मताला घट्ट असावं, लोकांच्या मतानं कधी वागू नये, ऐकावं जनातन करावं मनच. एक स्वभाव आहे माझा असं. पण तो का बरी विठा असोत लोकाचे बोल शिरावरी, माझी मज बरी विठाबाई. तुका म्हणे सत्य सांगे येव तर रागे येते ते. असो. आणि विशेष म्हणजे आपलं हे स्वराज्य आहे, स्वराज्यामध्ये मतस्वातंत्र्य सगळ्याला आहे. तुम्ही किती ओरडून सांगा, बैलावर शिक्का मारा, पंजावर मारा, ह्याच्यावर मारा, त्याच्यावर मारा, वेळेवर मारा, कोयत्यावर मारा, तुम्ही किती सांगा, आम्ही होयच म्हणत असतो, नाही कोणाला म्हणत असतो. पण आम्हाला जी माराय तिथंच मारतो. हे आमचं स्वातंत्र्य शेवटी आमच्या हातात आहे. तुम्ही म्हणा काय मी आमकं तमकं तमकं, पण आमचं जे मत आहे ते मत आहे. ज्ञानोबाच्या जन्माबद्दल वाद, ज्ञानोबाच्या समाधी शकाबद्दल वाद, सगळे वाद आहेत. पण आमचं जे आहे वाडवडिलांनी सांगितले तेच खरं आहे. त्याला आमचं आम्ही आमच्या वाडवडिलाच्या मताला अनुसरूनच वागणार, कुणी काही म्हणू. ज्ञानोबाचा जन्म शक्य 1193. तुम्ही 97 म्हणा नाही तर 1297 म्हणा, मला काय घेणं आहे त्याचं. 1193 ज्ञानेश्वर महाराज जन्म, 1190 निवृत्तीनाथाचा जन्म, 1192 नामदेवाचा जन्म, 1196 सोपान देवाचा जन्म, 1199 मुक्ताबाईचा जन्म. ठासून सांगत असतो आम्ही. कुणी काय म्हणा, कुठला नामदेवाचा अभंग काढला 97 सालचा, पण तो नामदेवाचा अभंग एकाही गाथ्यात मामाला प्रत्यक्ष मिळाला नाही. ज्याला नामदेव गाथा समिती स्थापन झाली त्याला मामासाहेब दांडेकर त्याचे अध्यक्ष होते. त्यांनी तंजावर पर्यंतच्या सगळ्या लायब्रऱ्या पालत्या घातल्या, त्यातल्या सगळ्या वह्यांचा वापर त्यांनी केला, तो आमच्या समोर झालाय. आणि मी त्याचा तपासणीस आहे त्यावेळेचा, पाठभेद वगैरे वगैरे. मी आणि आमचे वडील ह्या दोघांनी मिळून आम्ही पाठभेद पाहिले. ते वहीचं बाळच्या बाळ इथं आलं होतं, आमच्याकडे आलं होतं जतवरून. जतलं त्याला मामा उत्सवाला होते श्रावण महिन्यातल्या, आणि मामासाहेबांनी ते बाळ आमच्या वडिलाला तिथं बोलवून घेतलं. एक दिवस कीर्तन करायला लावलं आणि त्यांच्याबरोबरच ते बाळ पाठवून दिलं. आणि मग मी आणि ते दोघांनी तपासले, आमच्या वडिलांनी मी. त्यात असणारी जे काही अभंग, त्या सगळ्या अभंगामध्ये नामदेव महाराजांचा 1197 जन्माचा अभंगच मिळाला नाही. आणि मिळाला तो जनाबाईचाच. शालिवान शके 1190 निवृत्ती आनंद प्रगटले. 93 साली ज्ञानेश्वर झाले, सोपान देखिले 96. 99 साली मुक्ताई झाली, जनिमणे केली मात त्यानी. हे कशा करता सांगायचं आलं? मत स्वातंत्र्य कसं असतं आणि ते खरं असावं. मात्र वाडवडिलाच्या कुठल्याही अधिकाराला, महात्म्याला बाद येऊ नये, कीर्तीला बाद येऊ नये, अशा प्रकारचं मत आपण मांडावं. वाढवी महत्व वडिलाचे, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट.
वाढवी महत्व वडिलांच्या असं असावं झालं. सारासार विचार करून या मताचं प्रदर्शन करावं. आणखीन एक माझ्यावरती बोल आहे. मी म्हणत असतो नामदेव महाराजांनी 100 कोट अभंग केले. लोक म्हणतात उरले ते शेवटी लावी तुका. आहे तुकोबाळ्याचा अभंग, प्रमाणाची संख्या 100 कोटी, उरली ती शेवटी लावी तुका. पण नामदेवाने स्वतः म्हटले अभंगत्वा सिद्धी नेले, ज्ञानेश्वर संगती घडले आणि तीर्थमिशे जगदोद्धार. वर्तमान कालवाचक शब्द आहेत, शतकोटी अभंग भविष्य कालवाचक शब्द आहेत. शतकोटी अभंग करील प्रतिज्ञा नाममंत्र खोना वाचुनी पाहे. कुठं लावायचे शब्द? अभंगत्वा सिद्धी नेले कुठं लावायचे शब्द? त्याचप्रमाणे आणखीन एक आहे बघा, शतकोटी प्रमाण हे रचिले. शतकोटी प्रमाण जय जयाजी भक्तराया, जय जयाजी भक्तराया, जीव लगा नाम. जन्मता पांडुरंगे जीवेवरी जन्मता म्हणजा हे जन्मता शतकोटी प्रमाण हे कवित्व रचिले. शतकोटी जयाजी भक्तराया, जयाजी भक्तराया, शतकोटी प्रमाण हे कवित्व रचिले. शतकोटी केली अभंग. नाथ महाराजांचं प्रमाण आहे, जन्मताची देवे जीवेवरी लिहिले, शतकोटी केले अभंग रचना. केले म्हणजे भूतकाळवाचक शब्द आहे, माग होऊन गेले. नाथ महाराजांचा अवतार पुढे 300 वर्षानं झाला नामदेवरायानंतर. म्हणून नामदेवरायाचं हे कवित्व झालं, ह्याला पुरावा नाथ महाराजांचा सुद्धा आहे. माझ्यावर लोक आरोप ठेवतात, मग तुकोबाळ्याचा शब्द खोटा का? नामदेवे केले स्वप्ना माझी जागी, सवे पांडुरंगी येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नको, मापटाकी सळ धरिली विठ्ठले, थापटोनी केले सावधान, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटीन, उरले ती शेवटी लावी तुका. याचा अर्थ काय करायचा मला विचारतात ना लोक.
याचा अर्थ काय करायचा? उरली ती शेवटी लावी तुका म्हणजे काय? नामदेव महाराजांच्या अभंग अवतारामध्ये 96 कोट अभंग तयार झाले, मग राहिलेल्या अभंग करण्याकरता तुकोबरायचा अवतार घेतला. असं आहे का नाही असं मलाच विचारतात. मी साफ नाही म्हणत असतो झालं का? अरे प्रमाणाची संख्या त्याचा काय शब्दार्थ करताल का नाही काय? थोडाफार प्रमाण याचा अर्थ मान्य असणारे अभंग 100 कोट आहेत, आणि असे मान्य देवाला आणि भक्ताला होणारे अभंग उरले ते शेवटी लावी तुका. त्यानंतर मात्र कुणाचं कवित्व आपण मानत नाही. अपवाद म्हणून फक्त निळोबार आहे. अपवाद म्हणून निळोबारायचं तेवढं मानतात. अधिकाराने ते तेवढे होते, तुकोबारायचे होते म्हणून. बाकी कोणाचंही कवित्व, कोणाचेही शब्द वारकरी संप्रदाय कीर्तन प्रवचनामध्ये घेतले जात नाही. म्हणून प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका, असं माझं ठाम मत असतं. लोक याला काय नावं ठेवू किंवा आणखीन काय म्हणू, आणखीन काय म्हणू, असं ज्याचे त्याचे माथा, आपल्याला काय करायचं. म्हणून तात्पर्य सांगायचे, तुकोबाराय म्हणतात, नामदेवराय म्हणतात, शब्द एकच आहे. झालं दोन जरी उच्चारलेले तुम्हाला दिसले तरी बोलणं एकाच आहे. झालं आयशा भाग्ये जालो तरी धन्य जन्म आलो, रुळे तळेल पायरी जंत पाय देती वरी. हे नामदेव महाराजांनी प्राप्त करून घेतलेलं भाग्य. शके 1192 साली नामदेव महाराजांचा जन्म या जागेमध्ये झाला. त्याचा थोडासा वाप आपण करू, पण एक वार मोठ्या प्रेमानं भजन. टाळीचा कडकडा बसलेल्या लोकांच्या डोळ्यावरती झोपेचं पांघरून येऊ लागलेलं आहे, हे पाहतोय मी. त्याचप्रमाणे वरती पोरं गडबड करतायतच, त्याप्रमाणे बायकांना वाटतं महाराजाचं आमच्याकडे काही लक्षच नाही. असा काही प्रकार करू नका. आळस झटका, पोरं शांत बसवा, नसेल बसल तर बाहेर घेऊन जावा. स्त्री असो पुरुष असो, लहान असो थोर असो, गरीब असो श्रीमंत असो, सगळ्याला विनंती. टाळीचा कडकडाट, पुंडलिकाचा गजर. बोला पुंडलिकावरती मीच म्हणतोय, तुम्ही गप्पच बसताय गणपती बाप्पा सारखं. असं करू नका. पुंडलिकाचा गजर जोरदार करा, पांडुरंगाच्या नामचिंतनाचा गजर करा, टाळीचा कडकडाट करा. मला जेवढा भगवान स्फूर्ती देईल त्याप्रमाणे मी तुमच्या पुढे चरित्र थोडक्यात ठेवण्याचा. जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, बोला पुंडरी गौरले हरी श्री ज्ञानदेव
आईशा भाग्ये जालो आईशा भाग्ये जालो ओ
ऐशा भाग्ये झालो तरी धन्य जन्मालो, रुळे तळीला पायरी संत पाय देती वरी. तुकोबाराने जे भाग्य सांगितलं तेच भाग्य तुकोबारानेच म्हणजे नामदेव महाराजांच्या अवतारात असताना प्राप्त करून घेतलं. तर पुन्हा पुन्हा सांगायचं कारण काय? पुन्हा पुन्हा एवढ्या करता सांगायचं की लोक निरनिराळ्या प्रकृती तितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आणि त्या पुन्हा 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 वारंवार निर्माण होत असतात. आणि अशा निर्माण होणाऱ्या जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सगळ्या व्यक्तींना अशा प्रकारच्या सुखाची प्राप्ती व्हावी आणि दुःखातून मुक्तता मिळावी एवढ्या करता त्यांनी सुद्धा असाच प्रयत्न करून भगवत भक्तांच्या रजकणाची प्राप्ती करून घेण्याचं भाग्य प्राप्त करून घ्यावं. एवढ्या करता त्यांची जी अभंग रचना ती अभंगच आहे, कधी त्याचा भंग होणार नाही. त्या अनगडशा फकीरानं तुकोबाराच्या अभंगाची तुलना रामचंद्राच्या सेतूशी केली, पण त्याच्यापेक्षा सरस तुकोबाराचे अभंग ठरले झाले. त्याचा दोहा आहे, ज्याला आलता का नाही तो त्यावेळेला, तुका तुका रामसे दो नाम एक अंग, उनका सेतू भंग गया इनका सेतू अभंग. अशा प्रकारे तुकोबाराचं वर्णन त्यानं करून ठेवलं जातं. यांच्या अभंगवाणी अभंगच, तिचा भंग कधी होणार नाही. जगाच्या अंतापर्यंत आत्यंतिक प्रलयापर्यंत सुद्धा जेवढे जीव निर्माण होतील त्याने जर तुकोबारायचे, नामदेवरायचे, ज्ञानोबारायचे अभंग, आता ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण यांचं मनन करत राहिला आणि त्याप्रमाणे वागून त्यात जर फलप्राप्ती त्याच्या पदरात कोणती पडेल ती पडेल. दुःखातून मुक्तता आणि परमानंदाची प्राप्ती हे भाग्य त्याला प्राप्त होणार आहे. आणि अशा प्रकारचं भाग्य सगळ्या जीवांनी प्राप्त करून घ्यावं म्हणून अगोदर आपणच तुकोबारा सांगतात, ऐशा भाग्यी जालो तरी धन्य जन्मालो, रुळे तळील पायरी संत पाय देती वरी. नामदेव महाराजांच्या अवतारामध्ये तुकोबाराने हे भाग्य प्राप्त करून घेतलं, पण नामदेव महाराजानंतर तुकोबाराचा अवतार असल्यामुळे ऐशा भाग्य जालो म्हणायची पाळी आली त्यांना. की लोकांच्या मार्गदर्शनाकरता या सगळ्या गोष्टी आहेत.
एरवी ते स्वयंभूच आहेत झालं. अशा प्रकारे तुका म्हणे आम्ही विधीची जनते आणि स्वयंभू आहे ते केले न हो, असा त्यांचा अवतार असलेला नामदेव महाराजांच्या अवतारामध्ये त्यांनी भाग्य प्राप्त करून घेतलं. ते नामदेव महाराज कोण, कुठले, कुठं त्यांचा जन्म झाला, काय त्यांनी केलं, चरित्र भाग थोडक्यात पाहायचा. नामदेव महाराजांनीच आपल्या आधीचे म्हणजे पूर्वजांचे थोडीशी कल्पना लोकाला यावी एवढ्याकरता आधीचे अभंग केलेले आहेत. आणि त्या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात, आमचं हे जे घराणं आलंय ना ते कुठून, तर त्यांनी आपल्या पूर्वजाचा थोडासा इतिहास सांगितला झाला. कल्याणीचा शिंपी हरिभक्त गोमा, कल्याणीचा शिंपी हरिभक्त गोमा, त्याची कांता उमा नरहरी भजनी. कल्याण कोणतं, ठाण्याजवळचं नव्हे बरं का, कल्याण कलबुर्ग ज्याला म्हणतात ते बसव कल्याण तिकडल्या भागात असलेलं ते कल्याण. त्या कल्याणला गोमाजी शेठ नावाचे गृहस्थ राहत होते आणि त्यांच्या उदरी गोणाबाई नावाची कन्या झाली. कल्याणीचा शिंपी हरिभक्त गोमा, त्याची कांता उमा नरहरी भजनी. नामदेव महाराजांच्या आईच्या आईचं नाव म्हणजेच आजीचं नाव उमाबाई असलेलं हे दाम्पत्य हे दोघही जण भगवान नरहरीचे भक्त होते झालं. म्हणजे त्यांचा कुलदेव नरहरी म्हणजे नरसिंह होता. पण हे नामदेव महाराजांच्या आईकडल्या कुळाचा प्रकार आहे. आणि नामदेव महाराजांचं कुळ ती गोणाबाई ज्यांच्या घरामध्ये पडली ते दामाजी शेठ आऊबाई काय सरिता सुकृताची, त्या पोटी उत्पन्न झाली संबोधन गोणाबाई. सरिता सुकृताची शब्द मोठे गोड आहेत. सरिता म्हणजे नदी, सुकृत म्हणजे पुण्य, पुण्याची नदी म्हणजे अपार पुण्य ज्याच्या ठिकाणी. नदीतल्या पाण्याची आपण काही घागरीनं घनमीटरनं तुलना करू शकतो का, तसं अपार अशा प्रकारचं पुण्य आहे जिच्या जवळ असलेली पदरी असलेली अशी गोणाबाई. त्या उमाबाई आणि गोमाजी शेठ यांच्या उदरी निर्माण झाली. आणि पुढे ती उपवर झाल्यानंतर गोमाजी शेठनं योग्य स्थळ पाहिलं. कोणतं, गोणाई दामू शेट्टी झाली पाणी ग्रहण, संसारी असून नरसी गावी. गोणाई आणि दामू शेट्टी यांचं लग्न झालं. हे दामू शेट्टी यांचं आडनाव यांचं आडनाव रेळेकर सांगितलं जातं. आणि असे हे रेळेकर आडनावाचे म्हणजे आम्ही रेळेकर आडनावाचे दामाजी शेठ नरसी ब्राह्मणी या ठिकाणी राहत होते. पण त्या नरसी ब्राह्मणीचा ओवापो इतका व्हायला लागला की नामदेव महाराजांचा जन्म तिथंच झाला म्हणायला लागलेत लोक. ते शब्द धादांत खोटे आहेत. का खोटे आहेत, जनाबाईने त्या ठिकाणाचं वर्णन केलेलं आहे. लाहो लागला आंबेचा
लाहो लाहो म्हणजे ओढ, लाहो लागला आंबेचा, विठाबाई आनंदीचा. कुठला? अधिष्ठान पंढरपूर, नांदे कानाई सुंदर, तिथला लाहो लागला म्हणजे ओढ लागली. मग पुढं गंमत काय झाली, यांचं लग्न झालं दामू शेट्टी गोणाईचं, संसार सुखात चालला. पुढं कालांतरानं आऊबाई कन्या झाली गोणाईशी. पुढे देवा नवसी पुत्रासाठी आऊबाई नावाची कन्या त्या गोणाबाईच्या उदरी निर्माण झाली, म्हणजे जन्म पावली. परंतु पुढं काही दिवस म्हणजे 5-6 वर्षाचा काळ गेला तरी सुद्धा पुन्हा काही गर्भसंभव नाही. मुलगा व्हावा अशी इच्छा, गर्भसंभव तर होत नाही. मग इथं राहून तरी काय करायचंय, आपलं उपास्य दैवत जिथं आहे त्या ठिकाणी जाऊन राहावं अशी ओढ त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. म्हणून दामू शेट्टी नामदेव महाराजांच्या जन्मापूर्वी अंदाजे 5-6 वर्ष आले या पंढरीच्या ठिकाणी. त्या ठिकाणी जागा कुठली मिळावी, त्यावेळेला अशी जागेची टंचाई नव्हती. 700 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मुबलक जागा पंढरीत असली. पंढरपूर केवढं होतं त्यावेळेला, महाद्वाराची आता वेस पडली पण वेशीतलं मारुती अजून आहे. वेशीच्या आत जेवढं तेवढंच गाव असतं आणि वेस म्हणजे गावाच्या बाहेरचीच. म्हणून त्यांनी गावाच्या बाहेरचं स्थळ पाहिले, टेकडं. त्याला मोठं टेकडं होतं या जागेवरती आणि या ठिकाणी ती झोपडं बांधून राहिले. पण सतत ओढ अंतःकरणात भगवंताची, गोणाबाईच्या अंतःकरणामध्ये पुत्रप्राप्तीची असल्यामुळं गोणाईने नवस केला, देवा पुत्र देई मला, नवस केला. कोणता? नवसाचे प्रकार पुष्कळ आहेत बरं का. आणि ते नवसाची प्रकार तशी, ती देवही तशी झाली. दगडाच्या देवा बगाडी नवस, ते नवसही तशीच असतात. त्याला शब्द आहे बघा, आघोरी आघोरी अशा प्रकारचे नवस असतात. जर घोर कर्म ती. काय काय देवाचे नवस असतात की तुझ्या शिखरावरनं पोरगच फेकून देईन. काय काय देवाचे नवस पाठीला गळ टोचून घेईन. काय काय देवाचे नवस कढईत, तापत्या कढईतलंच पैसाच काढीन. अनेक नवसाचे प्रकार. काय काय देवाला नवस कोंबड्या, बकरी, नारळ, लिंब अशा प्रकारचे असतात. पण आमचा जो भगवान पंढर आहे त्याला हे नवस चालत नाहीत बरं का. आणि असल्या नवसाला तो पावत सुद्धा नसतो. मग गोणाबाईनं नवस केला. कोणता केला? ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. तुझी तुझी सेवा करीन मनोभावे, गोविंदी रंगले, रंगले 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 नवसी आजे नवसी माझे मन गोविंदी रंगले.
गोणाबाईचा नवस हा होता बर का, तुझी सेवा करीन मनोभावे हो, माझे मन गोविंदी रंगले हो, नवसिये नवसिये माझे नवसिये हो, पंढरीचे दैवते विठ्ठले हो, बाप रखुमादेवी विठ्ठले हो, चित्त चैतन्य चोरून नेले हो, नवसिये नवसिये माझे नवसिये हो, पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये हो. अशा प्रकारे नवस गोणाबाईनं केला शुद्ध ध्यान. मग भगवंताला वाटलं गोणाबाई अनायासे आपल्या सेवेचा नवस करते, तर त्या सेवेचा प्रकार आपणही उपभोगायला पाहिजे. हा, भगवंताची जी भक्त रूपानं अवतार होतात ना, ते भक्त रूपानं होणारे अवतार जगाच्या उद्धाराकरता होतात यात वादच नाही. पण खरं जर कारण कोणतं असेल तर घ्यावया भक्ती सुख, पांडुरंग अवतार, ज्ञानोबाचा अवतार भगवंतानी घेतला भक्ती सुखा करताच, नामदेवाचा अवतार भक्ती सुखा करता, नाथरायाचा अवतार, तुकोबारायाचा अवतार भक्ती सुखा करता घेतला. ज्ञानोबा सांगतात भगवानच म्हणतो भक्ती सुखा लागी, आपण पेची दोही भागी, वाटून अंगी सेवक वाणी, देव भक्त तुझी झाला से दोन्ही, वाढावया सुख भक्ती हे जनी, जडजीवा उद्धार व्हावया लागुनी, शरण तुकया वंदी पावले दोन्ही. भगवंतानी विचार केला भक्ती करीन म्हणते ना, मग भक्तीचं सुख अनुभवण्याकरता आपण अवतारीच्या उदरी घ्यावा असं ठरवलं. आणि भगवंताचं जे मनोगत तेच तिचं मनोगत म्हणजे गोणाबाईचं असल्यामुळं शुद्ध देखोनिया भाव, शुद्ध देखोनिया भाव. पोटी आले नामदेव दामुशेट्टी हरुषाला, दासी जनीसी आनंद झाला. जनाबाईने प्रत्यक्ष त्यावेळेचं वर्णन करून ठेवलेलं आहे. म्हणून नामदेव महाराजांचा जन्म पुढं शके 1192 कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी सूर्योदयाला याच जागेवर क्षेत्र पंढरी मध्ये झाला. याला दुसरा पुरावा सांगू का? पुरावा म्हणजे साक्ष सांगू का? नामदेव महाराजांचं पुढं 5-6 वर्षाचं वय झाल्यानंतर नामदेव महाराजांनी भगवंताला नैवेद्य नेऊन दाखवला आणि तो खायला लावला. खाल्ला त्या दिवशी नैवेद्य. आता विषय सांगत बसत नाही तुम्हाला, थोडक्यात तुम्हाला नेहमीचं चरित्र माहितीच आहे. तो देवानं नैवेद्य खाल्ला. नामदेव महाराज घरी वाटी ताट घेऊन आले आणि ते ताट वाटी रिकामी पाहिली. गोणाबाईचं माथा भडकलं. नामदेवा नैवेद्य तिथंच खाल्ला का तू? नाही आई, देवानं खाल्ला. खोटं बोलतो, तुला भूक लागली तू तिथंच खाल्ला. आई नाही, देवानं नैवेद्य खाल्ला. आणि या दोघा मायलेकाच्या भानगडीमध्ये भांडणामध्ये दामुशेट्टीची स्वारी आली. त्यांनी थोडीशी चौकशी केली. इकुलतं एक पोरग होतं, काय त्याचं मनावरती घ्यायचं ते सोडून उद्या बघू आपण काय प्रकार आहे ते, ही वेळ टाळून नेली त्यांनी. आणि दुसऱ्या दिवशी नामदेव महाराजांच्या हस्ते नैवेद्य पाठवला. नामदेव महाराज भगवंतापुढे उभे राहिले. भगवंताची प्रार्थना पुन्हा आदल्या दिवसासारखी केली. केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तू कृपाळा, पांडुरंगा कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जेवी तू नरहरी पांडुरंगा.
हा अच्युता वामना दशरथ नंदना जीवी तुगा कृष्णा पांडुरंगा ऐशी ग्लानी करता विठ्ठल पावला लगेच नैवेद्य जीवीला नामयाचा. पण जेवताना हळूच म्हणतात नामदेवा आज तुझे आईबाप आलेत बरोबर आणि तू काय बाबरा करू नको बरं का. नामदेव महाराजांचा बरा आहे की तू देव कपटी. माझ्या आईबापाला दर्शन द्यायचं नाही इच्छा आहे काय द्यावं लागेल. बरं बाबा देतो बाबा ग बस शांत हो. कारण आदल्या दिवसाचा प्रकार त्यांना माहिती होता. जर नेणता म्हणून कागा जेविनाशी आपल्या प्राणाशी करीन घात असं म्हणणारा भक्त हा होता. म्हणून नामदेव महाराजांना भगवान घाबरले म्हणतात ग बस जरा ग बस बघतो जरा. आणि जेव्हा भगवंतानी नामदेवाच्या ताटामध्ये बसून त्या गोणाबाई दामोशेट्टीच्या देखत जेवण केलं. दामोशेट्टीला अत्यंत वाईट वाटलं. देवा आजी जेवाविले नाम बारा वर्ष तुझं उपवासी मारिले शब्द वापरले. 12 वर्ष सगळ्या चरित्रकारांनी. नामदेव महाराजांचं वय त्याला अंदाजे 5-6 वर्षाचा. मग नामयाचा हात धरून श्रीपती देता असे हाती ज्ञान देवा. त्यावेळेला बजावून सांगितलं सगळं जाण बरं का सगळं ओळखून घे. हा बोलणार नाही हा विचारणार नाही हा सांगणार नाही असा याचा स्वभाव आहे. याला तहान लागली भूक लागली ऊन लागलं पाऊस लागला वारा लागला पाणी लागलं सगळं बघ बर का तू असं ज्ञानेश्वर महाराजांना बजावून का हे कसं आहे माझं. आरुष साबडे नामे माझे वेडे आरुष साबडे नामे माझे वेडे मार्गी मागे पुढे सांभाळावे. आरुष अज्ञान साबड भोळ बाबड नामे माझे वेडे माझा नामदेव वेडा आहे वेडा. आणि म्हणून तुला बजावून ज्ञानोबा सांगतो ऐक. भगवान म्हणतात ज्ञानोबा राहायला मार्गी मागे पुढे सांभाळावे. त्या न्यायानं ज्ञानेश्वर महाराजांनी अगोदर नामदेवाला विचारलं नामदेवा आलं का पाणी देऊ का तुझ्या हातात. नामदेवराय गप्पच होई नाही. ज्ञानोबाला वाटलं असं का झालं नामदेवा अरे मला लवकर परवानगी दे तुझ्या हातामध्ये मी पाणी ठेवतो भगवंताच्या वचनातून मुक्त होतो. आणि याच्यापेक्षा आता दुसरी काही गती नाहीये दुसरा इलाज नाही. आणून उदक देईन तुझे हाती न दिसे अनुगती आणि काही नामदेवाय गप्पच. ज्ञानोबा म्हणतात अरे बाबा पडल्या संकटी विचारावे म्हणी आणि सांडावी आईने अभिमानाची. आईने म्हणजे बुद्धी अभिमानाची बुद्धी टाकून देई. मी एक मोठा भक्त आहे आणि भगवान मला पाणी पाजल ही बुद्धी टाकून दे हे ज्ञानोबाला म्हणायचं होतं. म्हणून सांडावी आईने अभिमानाची. मग मात्र नामदेव आहे ज्ञानोबाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला सरसावले. अरे म्हणतात माऊली तुमचाच बोलण्याचा प्रकार होता का नाही. माग जेव्हा मी भगवंताच्या वियोगानं व्याकुळ झालो होतो त्यावेळेला तुम्ही काय म्हटलं होतं. तो नाही आईसा ठाव उरला से कवन तो नाही आईसा ठाव ऐसा ठाव उरला
नाही ऐसा ठाऊरला से कवण सर्वत्र संपूर्ण गगन जायचे ते तुझ माझारी तू तया भीतरी अनुभवी निर्धारी ठेवून मन. अनुभव घे, थोडासा मनाचा पक्केपणा कर, धैर्य धर आणि विचारी सावध होऊन भक्त राजान सुखानंद तुझा तुझची जवळी. हे तुम्ही सांगितलं होतं ना माऊली. म्हणजे परमात्मा प्रत्येक वस्तूत आहे, कणाकणात आहे, अणोरणीयान महतो महियान असं ज्याचं वर्णन वेद करतो. असा परमात्मा जर सगळे ठिकाणी आहे तर माझी काय नाही चिंता त्या. आत्मा तो विठ्ठल असता सर्व माझी काय आत्मा तो विठ्ठल असता सर्व देही माझी काय नाही चिंता द्यासी. मला ओळखणार नाही का तू? तुम्ही थोडासा दम धरा, 5 मिनिटं थांबा, तुम्हाला गंमत दाखवतो. झालं नामा म्हणे धीर करावा नाविक दावीन कौतुक स्वामी जवळा. असं म्हणून हातामध्ये मीना चिपळ्या घेतल्या, पंढरीकडं तोंड केलं आणि हृदय आठविला केशवराज. मग लावण्या नेत्र निर्धार पै केला, हृदय आठविला केशवराज. तू माझी जननी तू माझ्या जनिता, तू बंधू चुलता पंढरी राया. येई पंढरी राया मज लागी धावतन धनी पाशांत कृपाळवा. तुझी या भेटीची बहुकंथी वाटली, आसुवे दाटली नेत्र कमळी. धीर न धरवे जीवा पोकारी तो धावा नि माझ्या केशवा माय बापा. भगवान लवकर येतील असं वाटलं नाही. भगवंताला दृष्टांत दिला देवा. माग मोठ्या मोठ्या भक्तांची तू संकट निवारण केले ना. द्रौपदीच्या वेळेला धावून गेलास, गजेंद्राच्या वेळेला धावून गेलास, आणि त्याप्रमाणे मी आता तुझा भक्त तुझ्या नावानं ओरडतोय. जर नाही आला तर याची लाज कोणाला? मला आहे काय? तुझं तुला. आता तुझी लाज तुझं देवा न सांगता कळे अंतरीची गुज. आणि आता तुझी लाज तुझं देवा. नामदेवाचा धावा तिकडं चाललेला. रुक्मिणी माता आणि भगवान पंढऱ्या दुपारच्या वेळेला जेवण वगैरे झालेलं निवांत असे बसलेले. पण निवांत जरी बसले तरी सुद्धा त्या बसण्यामध्ये आणि त्या बोलण्यामध्ये जर काय असेल तर फक्त नामदेव होते. शब्द अशी गोड आहेत. तव निज भवानी भुवैकुंठी सुखे पंढरीनाथ नित्य जीव्यार्थ निज भक्ताचे कृपेचा ओरसू होता देवा पोटी. त्याची करी गोष्टी रखुमाईशी. भगवंताची पूर्ण कृपा ज्यांच्यावरती होती अशा प्रकारच्या नामदेवाविषयीच भगवंताचं बोलणं चाललेलं. कोणतं बोलणं? भगवंताला जो नामदेवाचा वियोग झाला त्या वियोगानं भगवान नुसते हळहळत होते आणि ती हळहळ त्यांना सहन होत नव्हती. म्हणून रुक्मिणी मातेला भगवान म्हणतात, रुक्मिणी क्षेम माझा नामा यावा एक वेळा मग मी जीवा वेगळा जाऊ निधी. आता एकदा ज्ञानोबाराय करता मी पाठवले. एकदा का नामदेव ज्ञानोबाराय बरोबर सुखरूप परत आला, ज्ञानोबारायच काय ब्रह्मदेव जरी आला तर मी पाठवणार नाही. तर मग मी जीवा वेगळा जाऊ निधी. अशा प्रकारे भगवान बोलतायत. इतक्यात भगवंताला काही अपशकुन होऊ लागली. डावा डोळा फडफडायला लागला, डावा बाहू स्फुरण पाहू लागला. हे अपशकुन आहेत काय काय. आणि त्या अपशकुनाचा अर्थ भगवान रुक्मिणी मातेला विचारतात, रुक्मिणी असं का होतंय? आजी माझा डावा कालवत असे लोचन करीत असे स्फुरण वाम बाहू उद्वेग उपसर्ग वाटता ती जीवा आणि कवण्या जीव लगा जीवा झाले ती कष्ट. भगवंताचा संकल्प आहे, वाजता पैवारा न लागावा राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. रुक्मिणी मातेला आश्चर्य वाटायला लागले की असं का होतं, असं का होतं, तेव्हा असं का होतं तुम्हाला? रुक्मिणी मला काही समजेना झालं. रुक्मिणी मातेनं डोळे झाकले आणि अंतर्ज्ञानानं ही गोष्ट पाहिली. तव ती विश्वमाता
विचारी नावेक तवा अवचिता शोक पडिला कानी. आणि ती बातमी रुक्मिणी माता भगवंताला सांगते, म्हणे त्रिशाक्रांत नामा करीतसे धावा वेगी जाऊन देवा सांभाळावे. देवा तुमच्या परमभक्ताला नामदेवाला तहानेनं पिडले आणि त्यामुळं तो धावा करतोय. जा 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 लवकर धावा. जावान धावा म्हटल्याबरोबर भगवान कृपाळू तातडी उतावी. पाहे उभा भेटीच्या आवडीच्या भक्ताची त्याच्याकरता भगवान कृपाळू आहे. तो बऱ्याच अभंग सुंदर आहे बघा तुम्ही. कनवाळू कृपाळू पण कुणाला? भक्ता लागी मोही. भक्ताशिवाय एवढं प्रेम भगवंताचं कुणाच्याही ठिकाणी नाही आहे असा प्रकार असलेला. आणि नामदेवाचा धावा म्हटल्याबरोबर भगवान जो धावला कसा धावला? मनाचे निमने वेगू केला. तव तो आर्त बंधू. आर्त म्हणजे संकटात सापडलेल्या भक्ताला सोडवणारा, ह्याला आर्तबंधू म्हणा. आर्त म्हणजे संकटग्रस्त अशा प्रकारच्या असलेला परमात्मा. तव तो आर्तबंधू ऐकोनी वचन मनाचे निमनी वेगू केला. मन जेवढं धावणार नाही तेवढा परमात्मा धावला. म्हणजे काय झालं? जी एकदम खोल असं पाणी होतं का नाही, ते पाणी ज्ञानोबार आहेत समोर उभा राहिलेले नामदेव आहेत तिकडं भजन करतायत. त्या ठिकाणी त्यांना समाधी अवस्था प्राप्त झालेली. गडगड 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 एकदम वर आलं आणि त्या आडावर न वाहू लागलं. आणि ज्ञानोबारांनी तो पाण्याचा लोट पाहिल्याबरोबर तोंडात बोट घातलं आणि म्हणतात, काय आश्चर्य हो, काही सारुनिया येणे देव. कोणी ज्ञानदेव म्हणे झाले, ते जे कोणी ज्ञानदेव म्हणे झाले, ते जे ते देखोनी ज्ञानदेव म्हणे झाले अभिन्न. केवढी कौतुकाची गोष्ट आहे, केवढी आश्चर्याची गोष्ट आहे. कैसा ऋणियाने देव केला. देवाला कसं ऋणात बांधून टाकले या भक्तीच्या कुणाला माहिती. तिथून परमात्मा इथे याच्याकरता धावतो म्हणजे काय. ज्ञानेश्वर महाराजांना नामदेवाच्या भक्तीचं मोठं कौतुक वाटलं. नामदेवाकडे पाहिलं, समाधीस्थ झालेली अवस्था. डोळ्यातून गळगळा 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 अश्रू येत आहेत, अंगावरती रोमांच उभारलेले आहेत. अशा नामदेवाची मूर्ती पाहिल्यावर ज्ञानोबा तिथं धावत गेले, कडकडून मिठी मारली, सावध करून दिले आलिंगन. जीवे निंबलो न उतरले. नामदेवा म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात नामदेवाला, नामदेवा पे बाबा पाणी, तुला किती प्यायचे. पण नामदेवाने अंतःकरणातली भावना बोलून दाखवली. माऊली, असा जरी परमात्मा माझ्याकरता धावला तरी सुद्धा मला हे रूप भगवंताचं मान्य आहे असं मात्र नाही. आला असेल, धावला असेल, त्यानं भक्ताचं संकट रक्षण, संकटातून भक्ताला पार पाडण्याचं ब्रीदच बांधलेलं आला असेल, पण मी इथं त्याचं दर्शन घेणं अशी मात्र माझी भावना नाही आहे. मग काही देखेन पाऊले विटेवर,
पाहिले काही देखेन पाऊले नामा म्हणे माझे बौलळे पाळले काही देखेन पाऊले विटेवरी. इथं सुद्धा नामदेवाला भगवंताचा वियोग कसा होत होता, काय त्यांची अवस्था होती कळून चुकेल झालं. अशा असणारे म्हणजे भगवान ज्यांच्या करता धावतो तो बरं आहे. भक्ताचे लक्षण सांगतायत निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. निर्वाण समय म्हणजे मरतानाच असा त्याचा अर्थ घेऊ नका, शेवटच्या घटकेलाच असा घेऊ नका. त्या भक्ताची कसोटी लागायची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला भगवान त्याचं रक्षण करत असतो. घाताघात निवारी छाया पितांबर करी. अशा प्रकारे भगवान ज्याच्या मागे पुढे राहतो तो भक्त आहे. अशा भक्तांमध्ये अग्रगणी असणारे नामदेव होते. म्हणून ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी. आणि जोडिले जन्मोनी केशव चरण. आहा परमभक्त नामदेवासारखा असणारा आणि त्या नामदेवासारख्या भक्ताच्या सोहळ्याला आज आरंभ झाला. म्हणून धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. सोहळा भक्ताचा आरंभिला. अशा या नामदेवासारख्या परमभक्ताचे उद्गार या सोहळ्याच्या निमित्तानं काय निघाले. ऐशा भाग्ये जालो तरी धन्य ऐशा भाग्ये तरी धन्य जन्मा आलो. ऐशा भाग्ये तरी धन्य जन्मा आलो. ऐशा भाग्ये जालो तरी धन्य जन्म आलो. नामदेव म्हणतात अशा प्रकारच्या भाग्यात जर मला जगायला मिळालं तर माझ्या जन्माला येण्याचा उपयोग आहे. नाहीतरी काय थोडी श्वान चुकरे बापुडी असं भाग्य मात्र प्राप्त झालं. जन्म आल्याचे कृत्य करायचं आणि त्या कृत्य म्हणजे कर्माचं फळ प्राप्त करून घ्यायचं. कोणतं फल आहे. त्या फलाचं स्वरूप नामदेव अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात. फळे तळील पायरी संत पाय देती वरी. जी जन्माला आल्यानंतर जे काय हातनं बरे वाईट कर्म होतील त्या कर्माची फलप्राप्ती सगळ्याला असते बरं का. चांगलं कर्म करा चांगली फलप्राप्ती होईल. वाईट कर्म करा वाईट फलप्राप्ती. पापाचं फळ दुःख आहे आणि पुण्याचं फळ सुख आहे असं सहज म्हणून जातो माणूस. तसं या जन्माला येऊन म्हणजे मनुष्य जन्माला येऊन मनुष्य जन्म अगोदर दुर्लभ आहे. मागोता हा नाही मनुष्य जन्म
असा प्रकार आहे. आणि मनुष्य जन्म पुन्हा येणार नाहीये. एकदा गेले मग नये हातारे. आणि प्राप्त झाला तो का थोड्या सायासानं प्राप्त झाला का? बहुता दिवसा फेरा आला या नगरा. बहुता दिवसा बहुता दिवसा फेरा आला या नगरा. जगजोगी जगजोगी जागता होती. जगजोगी 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 जागता. तुकोबाला सांगतात बहुता दिवसा फेरा आणि आला या नगरा. बहु केला फेरा आणि येथे सापडला थारा. असा प्रकार आहे. मनुष्य जन्म फार प्रयासानं प्राप्त होतो बरं का. आणि त्यातल्या त्यात पुन्हा भारत देशामध्ये आणि भारतातही पुन्हा महाराष्ट्रामध्ये मनुष्य जन्म प्राप्त होणं महद भाग्याची गोष्ट आहे. नाथरायाची ओवी आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती. तेथेही विवेक निश्चयार्थीन त्याच्या वश्यवर्ती मी परमात्मा. भगवान स्वतः उद्धवाला म्हणतो, उद्धवा भरतखंडामध्ये म्हणजे भारत देशामध्ये आपल्या नरदेहाची प्राप्ती होणं महत् भाग्याची गोष्ट आहे. का? याच ठिकाणी विवेक म्हणजे ज्ञान ज्याला म्हणतात ते ज्ञान प्राप्त करून घेऊन जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून वाचता येतं. ती ह्या देशात येतं वाचता. इतर देश फक्त भोगभूमी आहे आणि आपला भारत देश कर्मभूमी आहे. लक्षात ठेवा. एवढं सामर्थ्य याचं असलेलं या ठिकाणी अशा या जन्माला येऊन जर असं भाग्य मला प्राप्त झालं तर त्या जन्माला आल्याचं सार्थक आहे. धन्य शब्द काय? श्रेष्ठत्व आहे. एरवी नाहीये. कोणतं श्रेष्ठत्व नामदेराला पाहिजे होतं? नामदेरा म्हणतात रोळे तळीला पायरी संत पाय देती वरी. तळच्या पायरीच्या ठिकाणी जर मला वास्तव्य घडलं आणि त्या तळच्या पायरीच्या वरती पडणारे भगवत भक्तांचे पाय आणि त्या पायाचे रजकण सतत मिळत राहिले तर आयशा भाग्य झालो तर मी खऱ्या भाग्यवान ठरेन असं नामदेव या ठिकाणी म्हणतात. तुम्ही म्हणाल बुवा शुद्धीत आहे का तुम्ही मगापासून नामदेव आहे करता? अहो मग तुको भरायचा आहे. शेवटी तुका म्हणे सुखेन तया हारतील दुःख आहे आणि तुम्ही नामदेव म्हणतात सांगायला लागलाय मगापासून. हे कसं असं जर तुम्ही विचाराल तर जे बोलणं नामदेवाचं तेच बोलणं तुकोबारायचं. का? तुकोबारा आणि नामदेवराय दोन नाहीतच. जगद्गुरु तुका अवतार नाम संप्रदाय सकलांचा संप्रदाय सकलांचा जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. तुकोबाराच्या नावामागं विशेषण जर कोणतं असेल तर जगद्गुरु. 4 युगात 4 जगद्गुरु झालेत. कृतयुगामध्ये ब्रह्मदेवाला जगद्गुरु संज्ञा होती. त्रेतायुगामध्ये वशिष्ठ महाराज जगद्गुरु होते. द्वापारामध्ये भगवान कृष्ण परमात्मा
जगद्गुरु, कृष्ण वंदे जगद्गुरु. आणि कलियुगात आपल्या नावामागं कोणी बरी वाटेल तशा पदव्या चिकटवून घेतल्या तरी खुशाल घेऊ द्या, पण मान्यता मात्र जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. हे जगद्गुरु या पदवीला प्राप्त झालेले तुकोबरा यांच्या अवतारचे नामदेव होते. आणि ते नामदेवराय या अभंगातून म्हणतात असं मी म्हणतो. तुम्ही म्हणाल तुकोबाराय जगद्गुरु होते असं कोणी म्हटले? निळोबाराने म्हटले. निळोबारा हे तुकोबारायच्या नंतर झालेले, तुकोबारायच्या समकालीन असलेले, पण तुकोबारायचे शिष्य होते. निळामणी म्हणजे उपदेश केला. आपल्या गुरुची महती वाढवण्याकरता म्हणला असेल जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. पण खरी परिस्थिती काय आहे तर याला दुसरी पुष्टी म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं का जो अवतार नामयाचा. रामेश्वर शास्त्रीच्या पुढे ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत. तुका सर्वा श्रेष्ठ प्रियामा थोर काजू अवतार नामयाचा. थोर आणि श्रेष्ठ आम्हाला का? थोर श्रेष्ठ आहेत तुकोबाराय हे आम्हाला. थोर श्रेष्ठ म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आहेत, सगळ्यापेक्षा आवडते आहेत. प्रियामा थोर काजू अवतार नामयाचा. का असे श्रेष्ठाचा? नामदेवाच्या अवतार आहे म्हणून. तुम्ही म्हणाल आता तर बुवा तुमचं पक्क डोकं फिरलं. हा तुकोबाराय कोणत्या काळात, रामेश्वर शास्त्री कोणत्या काळात, ज्ञानेश्वर महाराज कोणत्या काळात, आणि त्यांचा बोलण्याचा संबंध काय असं तुम्ही म्हणाल. ज्ञानोबारायची समाधी होऊन 700 वर्ष आज बरोबर झाली. शके 1215 ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी काल आहे, आणि तुकोबाराय आत्ता 400 वर्षातली, शके 1500 मधली. असं असताना ज्ञानेश्वर महाराजानंतर झालेली तुकोबारायांनी ज्ञानोबाराचं वर्णन केलं असं तर ठीक होतं, पण ज्ञानोबारायांनी तुकोबाराचं वर्णन कसं करतात अशी तुम्हाला शंका येईल. त्याचं कारण थोडक्यात एवढं आहे की ज्ञानेश्वर महाराजांची जी समाधी आहे ना ती समाधी मरकी नाही, समाधी संजीवन, हरिपाठ संजीवन समाधी. ज्ञानदेवे घेतले दान हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतची बाबा बाळ छंदो. अजूनही अद्याप ज्ञानेश्वर महाराज आहे. ज्याला ज्ञानेश्वर महाराजांना समाधी प्रसंगाचा समारंभ होता त्याला भगवंतानी ज्ञानोबाला वरदान दिलेलं आहे. देव म्हणे ज्ञानेश्वरा चंद्र तारा जव दिन करा तव तुझी समाधी स्थिरा राहे रे निरंतर. चंद्र सूर्य जोपर्यंत पृथ्वी तलावरती आहे तोपर्यंत ज्ञानोबाराची समाधी अजूनही जिवंत आहे, म्हणजे संजीवन आहे. याचा उलटा अर्थ सांगायचा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हा समाधीस्थ असून जागे आहेत, जिवंत आहे म्हणून चंद्र सूर्य आहेत, नाही तर केव्हाच लय झाला असता सगळ्याचा. चंद्र तारा जव दिन करा तव तुझी समाधी स्थिरा राहे रे निरंतर, अशी समाधी असलेली. आणि तिथं जाण्याची पाळी रामेश्वर शास्त्रीला आली त्या अनगडच्या फकीराच्या शापाच्या कारणानं. आणि त्या अनगडच्या फकीराच्या शापानं होऊ लागलेला 10 शमण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांची त्यांनी प्रार्थना केली. का? ज्ञानोबाराय म्हणजे दरुशने हारे ताप,
माझा सर्वाभूती सुख साधकाचा मायबाप दर्शने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा असे असणारे अधिकाराचे ज्ञानोबाला म्हणून शास्त्रीबा तिथं गेले, अनुष्ठान केलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी मग दृष्टांत देऊन सांगितलं, माव शास्त्री बुवा तुम्ही इथं आलात अंगाचा दाह होतो म्हणून, अनगडशा फकीराच्या शापाचं निमित्त झालंय, पण ती नुसतं निमित्तच होतं, खरं कारण काय निराळच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये केला उपकार स्वप्नी सविस्तर सांगितले, तुका सर्वाश्रेष्ठ प्रियामा थोर काजू अवतार नामयाचा, त्याची तुझ काही घडली रे निंदा, म्हणून ही बाधा जडली तुझ, आता एक करी सांगेन ते तुला, शरण जाई त्याला निश्चयशी, दर्शनीची तुझ्या दोषा परिहार होय तो विचार सांगितला. आणि असं स्वप्न झाल्यानंतर ज्ञानोबाराच्या आत्मारायचा अवतार नामदेवाचा अवतार आहे. असा नामदेवानी जो अवतार तुकोबारायचा घेतला तो कशा करता, तुझी चरण सेवा साधावया. येईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. नामदेवाने भगवंताला हेच मागितलं होतं, जन्म हो का भलते याती, परिण चुको हरिभक्ती, हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित, असा प्रकार त्यांनी मागितलेला होता. आणि ती आपली इच्छा असणारी भगवंताची भक्ती करण्याची ती पूर्ण करून घेण्याकरता म्हणून नामदेवांनी तुकोबारायचा अवतार घेतला. नामदेव जनाबाई, 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 श्री ज्ञानदेव नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई.